काय वेळ माहिती ज्वारी हा काय भाकरी करणार आहे त्याच्या तर गाई जे पाहू शकता आज बढियापैकी ज्वारी दिसून राहिली म्हणजे आज होणार आहे भाकरी. काल आणली काय किती वय 5 पाहिल्या हा किती कोण आणून दिले तर गाई 5 पाहिल्या बिलकुल. आता आपली चालली ज्वारी तर ते मग पाखडणं चालू आहे. पहिले आज उडीत दिली चांगली ऊन तो किती खतरनाक तापूर राहिली त्याच्यात चांगली वाढली हे केल्या वरून दिल्ली आता याला पाखडणं सुरू आहे. तर आज सांगतो तुम्हाला कशा पुरी साफ करू आली आहे ना हा भाकरी कर शिंगायची आज नाही का दळून आणायचं आहे हा तो दळायला नेल्यावर 5 पाहिल्या असं मोजून पाहिजे पापड घालायला घेतले काय 5 एवढ्या आहे ना होते का एवढ्याच काय करते हे लागते काय ठीक हा काय पापडायला कशी पापड एवढीच लागते का अजून लागल नाही का घेईन ना घेईन 2 पाहिली तिथून सरको मग थांबणं की पाच पाहिल्या नसन ते 2 झाले 4 पाहिल्या असन मालूम पडते ना आता मालूम पडते ना हाय का इथं नाही असं नो असं 5 पाहिल्या तर गाईस पूर्ण ज्वारी आता करणं चालू आहे साफ उठतं बघा इकडे पतंग उडवायला पतंग. तर गाईस ऊन खतरनाक तापूर राहिली एकदम भारी त्यात पाहून घ्या ह्या झाडाची हाल कशी झाली आता. बाबा आलते का हे 3री पाहिली होता 3री आपल्याला मोजायच्या मित्रांनो 5 पाहिल्या काय वाटते 5 पाहिल्या भरण वाटत तर नाही पण पाहू आता भरू शकते. ये देखो चला दाखव तुम्हाला बाहेरचा व्ह्यू. किती 4थी आहे का 3 झाले गाई जेवढ्या रे बॉटला जमा केल्या काय बॉटला कोण आणल्या बाबाने केल्या जमा बॉटला ह्या हा विकाले हे अशी काय ठेवले होते पतंग फाटल ना त्याची पतंग फाटल नाही ते त्यानंच ठेवली का ते 4थी पाहिली
सवारी हा ये अजून एक पतंग। गाइस ये देखो अपनी यामाहा से भी खतरनाक बाइक, गुलाबाचा फुल पाहून घ्या। कोण अजून गेलं 4.5 पाहिलं आहे। पाय ना आता म्हणजे 5 पायला बोलावली ना मला आता। कमी येतेच नव्हती एवढी। कमी येतेच तर तेवढी। गोटा घेरे दादा जराची कायले गोटा होय गोटा और गाइस दगड़ दगड़ ये देखो दगड़। खाना खाया मैंने खा अब हाय ना गोड आहे। तर गाइस सर्दी पाहिजे तरी बी खाऊन आलो। रोंगे बारीक मस्त या भाकरी जेवायला जा एक नंबर। ये देखो गाइस मित्रांनो पतंग पतंग ऑलरेडी सर्दी आहे तरी बी खाणं सुरू आहे। तर फायनल लास्ट वाला है। हे आहे मित्रांनो आखरी पायली भरली का। तर गाईज होऊ शकता 5 पायल्या म्हटलं पण 5 पायल्या काही निघाली ते कमी निघाल ते थोडीशी पाहून ते बारीक करू राहिले अजून। आणि मित्रांनो याला तुमच्या इकडे काय म्हणताय सांगा बरं। आम्ही त्याला सूप म्हणतो पाखरडाले। बारीक बारीक देखो खूप साऱ्या बॉटली जमा झाल्या गाईज बघून घ्या। 1 2 3 अशा 3 पतंग्या टाकल्या 3। आपल्या ब्लॉगवर सपोर्ट खूप कमी आहे तर पाहू अजून काय करू शकतो तो। मला इकडे येऊन पाहू आपण दाखवतो तुम्हाला इकडे काय बघू क्या मस्त इकडे वावर है साला। ये देखो 350 साल पुराना एक गेट है भाई ये गाइस। अभी अपन इसको खोल देते। ओपन केला गेट काही इकडे आल्या बरोबर पाहू शकता कसं खतरनाक इथं काटे लावले। तू तिकडे जायचं नाही या शेतात नाही जायसाठी अशी काही एंट्री म्हणजे काटे लावले हे बघू शकता। इथून हा गेट इकडे आहे तुरट्या आणि हे घर आहे भाई पडीत कोणीच राहत नाही घरात। येऊन घे इथून बी दाखवून देत तुम्हाला भाई यार म्हणजे खतरनाक काम होऊन गई। एवढंच चांगली पराठी आली हे बघ कापूस जाऊ दे। तर गाईज असा काही सीन आहे ब्लॉग कंटिन्यू टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे पण सर्दी हालत खराब त्याच्यामुळे
बाई येले केव्हा पपई येते समजून न राहिलं. आल्या पाहिजे लवकर पपई. एवढं मोठं झालं तरी पण एक पण पपई नाही आली. तर गाईच काम झालं कंप्लीट आजीचं बाया. आता पाहू काय करून ते. इकडे आलो हे बघ. तर गाईच हे बघू शकतो. इकडे पाहू दे काय सुरू आहे. चालू काय आवड ते कापूस. हं कापूस होय का काय? हो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण करू इथेच एंड. भेटू अशाच नाही ब्लॉग मध्ये.